लोककलेमध्ये सर्व क्षेत्राला म्हणजे लोककलेमध्ये सगळ्यांना अनुदान आहे. तसंच लावणी उपेक्षित का याच्यासाठी माझा मुद्दा आहे, आमच्या निर्माता संघाचा आहे. आणि आज निर्माता संघाने सर्व महाराष्ट्रातल्या कलावंतांनी आणि निर्मात्यांनी माझी निवड केलेली आहे. आमची संस्था रजिस्टर झालेली आहे. आज आम्ही या संस्थेचा वर्धापन दिन समजतोय, कारण सर्व कलावंतांनी मिळून आणि निर्मात्यांनी मिळून माझी निवड केलेली आहे. मी आज या संस्थेचे अध्यक्ष आहे. तेव्हा कलावंतांचे सर्व प्रश्न घेऊन मी शासन दरबारी जाणार. आणि आमचा पहिला प्रश्न आहे, आमच्या सर्व निर्मात्यांना आणि कलावंतांना अनुदान मिळावं. दर वर्षाला जेवढं सगळ्यांना मिळतं तसं आम्हाला पण मिळावं, आमच्या निर्मात्यांना मिळावं. निर्माता जगला तर कलावंत जगतील, कलावंत जगले तर लावणी जगेल. आपल्या महाराष्ट्राची लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. म्हणून या लावणीसाठी मी 40 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये झगडते. शाळेच्या मदतीसाठी, देवळाच्या मदतीसाठी, अँब्युलन्सच्या मदतीसाठी मी शो केले. आणि आता ह्या लावणीला वाईट दिवस आले. वाईट दिवस कसे आले? एकतर सभागृहामध्ये बुकिंग नाही, निर्माता त्रासलेला आहे. आणि मग तो निर्माता कलाकारांना कसा देईल पैसा? मग कलावंत उपेक्षित आहे, कलावंतांना सुद्धा पैसा मिळत नाहीये. तेव्हा शासनाने मदत करावी, अनुदान द्यावं. आणि यापुढे यात्रा, जत्रा, वाढदिवस या ठिकाणी कार्यक्रम होतात तेव्हा लावणीची अवहेलना करू नये, व्यवस्थित पैसे द्यावे. यासाठी माझी गाववाल्यांना नम्रतेची विनंती आहे की आम्हा निर्मात्यांना सतवू नका. लाख, सव्वा लाख, 1.5 लाख द्या, त्यांच्याही मागे खर्च आहे. आज तुम्ही सगळ्यांना देताय पैसा, मग लावणीला का देत नाही? लावणीची जरा कदर करा, ही महाराष्ट्राची शान आहे. लावणीला सन्मान आहे, पण ती आता कुठंतरी घसरत चाललेली, कारण आताचे अंगविक्षेप चाललेले आहे त्याच्यामुळे. तेव्हा प्रेक्षकांनी सुद्धा जरा भानावर यावं आणि आपल्या लावणीला, महाराष्ट्राची शान आहे. परदेशांनी जर कार्यक्रम मागितला तर फक्त नाटक आणि लावणी एवढेच कार्यक्रम मागतात. म्हणून आपल्या लावणीची अवहेलना करू नका. लावणीला सन्मानाने बघा. आणि शासन दरबारी सर्व कलाकारांचं, महाराष्ट्रातल्या कलावंतांचं आणि निर्मात्यांचं काय म्हणणं आहे ते घेऊन आम्ही सर्व निर्माते शासन दरबारी जाणार. नमस्कार. अभिनेता, निवेदक, भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडी आणि ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्राचे अध्यक्ष योगेश सुपेकर. कोणत्याही कलेला राजाश्रयाशिवाय लोकाश्रय नाही, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आज आपण पाहत आहोत की शाहिरांचे शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या लेखणीतून लावणी मराठी मनापर्यंत पोहोचली. मराठी मनाची पाहुणी मिळवणी झालेली संस्कृती म्हणजे लावणी. लावणी म्हणजे महाराष्ट्र, हे संपूर्ण विश्वाला त्या ठिकाणी माहिती आहे. या पारंपरिक लावणीचा जो काळ आपण पाहिला की हा काळ गाजवणाऱ्या अनेक लावणी सम्राज्ञींमध्ये सुरेखाताई पुणेकर यांचं नाव आज अग्रगण्य त्या ठिकाणी आहे. यांनी तो काळ पाहिला, तो लावणीचा सुवर्ण काळ यांनी निर्माण केला, यांनी तो आणला. तो काळ जगलेले सर्व कलाकार आज महाराष्ट्राला चांगले चांगले लावण्यवती कलावंत या माध्यमातून दिले गेलेले आहेत. हाऊसफुलचे बोर्डच्या बोर्ड अनेक थिएटर्सला महाराष्ट्रातले झळकल्याचं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. पण अलीकडच्या या काळामध्ये जर आपण पाहत आहोत की असे एक छान वसंत सबनीसांचं वाक्य आहे, असा असावा अरुण रांगडा मराठमोळ्या बोलीचा, आत खुलावी कळी कलेची, वास नसावा होळीचा. म्हणजे लावणी लोककलेमध्ये आचकटपणा, विचकटपणा, विभत्सपणा त्या ठिकाणी नसावा असा बोध महाराष्ट्राला आपण दिलेला आहे. पण अलीकडे तसंच घडू लागलेलं आहे. मराठी संस्कृती, लावणी हिचं विकृतीकरण आपल्याला यात्रा जत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि ते सगळं चित्र पाहत असताना निश्चितपणे यांच्यासारख्या लावणी सम्राज्ञींचं मन त्या ठिकाणी हिलवून जातं की अरे, हे आम्ही काय दिलेला वर्षा आहे आणि हे काय चाललंय पुढे. मग अशा या धर्तीवरती मराठी व्यावसायिक लावणी आणि इतर लोककलांना शासनानं अनुदान दिलं पाहिजे. तसंच ही ज्या लावणी लोककलेच्या बाबतीतलं जे विकृतीकरण आहे त्याच्यावरती निर्बंध आणले पाहिजे, ते बंद केले पाहिजेत की जेणेकरून ही पारंपरिक लावणी जी आहे, ही लोककला जी आहे, ती या महाराष्ट्राची खरी ओळख आहे, ती पुढच्या पिढीपर्यंत ती पोहोचली पाहिजे. या सगळ्या मागण्या सरकारपर्यंत योग्य पद्धतीतून पोहोचवण्यासाठी
महाराष्ट्र लावणी लोककलाकार संघ जो आहे तो या ठिकाणी दक्ष झालेला आहे. त्याच्या अध्यक्षा लावणी सम्राज्ञी आदरणीय सुरेखाताई पुणेकर आहेत, त्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत. आमची मागणी रास्त आहे की व्यावसायिक लावणीला चित्रपट, नाटक, तमाशाच्या धर्तीवर अनुदान जाहीर करावं. अनुदानामुळे कलाकारांना दिलासा मिळेल. महाराष्ट्रातील सर्व निर्मात्यांना एकवटणार आहोत, ते एकदा सर्वांना एकजूट करून ही मागणी सरकारपर्यंत पोहोचवणार.